तुम्हाला जर झटपट एकाच कुकरमध्ये पावभाजी बनवायची असेल तर ही रेसिपी तुमच्या मोबाईलमध्ये लगेच सेव्ह करून ठेवा. जे नवीन आहे ते चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. पहिली मी इथे कुकरमध्ये घेतलंय तेल आणि बटर. तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी इथे टाकलंय जिरं आणि बारीक चिरलेला कांदा. कांदा हलका सोनेरी रंगावरती भाजून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये टाकली आलं लसूण पेस्ट. त्यानंतर बारीक चिरलेली ढोबळी मिरची चिरून हाय फ्लेम वरती फ्राय केली. 2 टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतले. तुम्हाला जर प्युरी टोमॅटोची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकताय. टोमॅटो आपल्याला फोडणीत चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता आपण मसाला बघूया. मसाल्यांमध्ये मी इथे घेतली आहे हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, धने पावडर आणि चवीपुरती मीठ. सगळे मसाले मी इथे फोडणीत टाकून मस्त अशी फोडणी मिक्स करून घेतली आणि पाणी टाकून चांगली शिजवून घेतली. फोडणी शिजल्यानंतर चिरलेला बटाटा, फ्लावर आणि थोडंसं मी इथे बीट घेतलंय कलरसाठी आणि वटाणा. भाज्यांमध्ये आपल्याला वटाणा आणि बटाटा जास्त घालायचा आहे. कोथिंबीर टाकली आणि भाज्या मस्तपैकी व्यवस्थित फोडणीत परतून घेतल्या. भाज्या बुडतील इतकं पाणी घातलं आणि साधारणतः 4 ते 5 शिट्या मी ते करून घेतलेत. कुकर गार झाल्यानंतर मस्तपैकी ह्या भाज्या मी इथे स्मॅशरने स्मॅश करून घेतलेत. परफेक्ट इथे 4 ते 5 शिट्ट्यांना भाज्या शिजलेल्या आहेत. आता परत आपल्याला गॅस बारीक करून लावायचा आहे. वरतून बटर, पावभाजी मसाला याचा तडका दिला. जर तुम्हाला तिखटपणा हवा असेल तर तुम्ही यामध्ये मिरची पावडर पण ॲड करू शकता. त्यानंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर, बटर टाकला आणि मस्तपैकी आपली इथे झटपट होणारी कुकरमधली पावभाजी तयार आहे. तव्यावरती थोडासा बटर टाकला, त्यामध्ये थोडीशी भाजी, बारीक चिरलेली कोथिंबीर चांगली हाय फ्लेमवरती फ्राय केली. त्यामध्येच मस्त असे पाव भाजून घेतले आणि तयार आहे आपली झटपट होणारी कुकरमधली एकदम चविष्ट लागणारी पावभाजी. तुम्हीही नक्की ट्राय करून पहा आणि एन्जॉय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.